कनेक्शन पुन्हा एकदा समोर आलंय। विष्णू चाटेनं यापूर्वी त्याचा मोबाईल नाशिकमध्ये फेकल्याचं पोलिसांनी तपासात सांगितलं होतं। त्यानंतर आता वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे नाशिकच्या दिंडोरीतल्या स्वामी समर्थ केंद्र या ठिकाणी राहून गेल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनी केला। त्यामुळे या प्रकरणाचं नाशिक कनेक्शन पुन्हा एकदा चर्चेत आलंय। वाल्मिक कराड यांना देखील अटक झाल्यानंतर आपण देवदर्शनाला गेल्याची कबुली दिलेली होती। त्यामुळे आता वाल्मिक कराडनं केलेल्या देवदर्शनात नाशिकच्या दिंडोरी आश्रमाचा सहभाग होता का याचा तपास होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ हे आपल्या सोबत जोडले गेलेत नाशिकमधनं। आता ज्या पद्धतीने आरोप केले जात आहेत, दावे केले जात आहेत, त्याच्यात किती तथ्य काय आहे, तपासात या गोष्टी का नाही उघड झाल्या, यावरून आता काय होणार? खरं तर हे सगळे आरोपच आहे। या प्रकरणातलं तथ्य जे आहे ते तपासानंतरच समोर येईल। मात्र या प्रकरणाचं नाशिक कनेक्शन जे आहे ते यापूर्वी देखील समोर आलेलं होतं। विष्णू चाटेने आपला मोबाईल नाशिक परिसरात फेकल्याचं त्यांनी पोलीस तपासामध्ये सांगितलं होतं। ज्यावेळेला बीड पोलिसांनी त्याचा तपास केला त्यावेळेला यानंतर मात्र आता तृप्ती देसाई यांनी देखील एक गंभीर स्वरूपाचा आरोप केलेला आहे की वाल्मिक कराड चाटे जो आहे हे सगळेजण नाशिकच्या या आश्रमात राहिलेले होते। ते आश्रम आहे नाशिकच्या दिंडोरी परिसरातलं आणि मी त्याच आश्रमाच्या बाहेर आहे। माझ्या मागच्या बाजूला नाशिकचं हे श्री स्वामी समर्थ केंद्राचं दिंडोरीतलं आश्रम आहे आणि या आश्रमामध्ये वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे जे आहे ते राहून गेले होते अशा प्रकारचा दावा त्यांनी केलेला आहे। त्यामुळे या प्रकरणाचं नाशिक कनेक्शन जे आहे ते पुन्हा एकदा समोर आलं होतं। श्वेता, आपल्याला कल्पना असेल की ज्या वेळेला वाल्मिक कराड सरेंडर झाला त्यावेळेला त्याच्यासोबत असलेल्या वाहन चालकांनी, त्याच्यासोबत असलेल्या काही लोकांनी असं सांगितलेलं होतं की आम्ही देवदर्शनाला गेलेलो होतो, आम्ही अक्कलकोटच्या मंदिरामध्ये गेलेलो होतो। ते देखील स्वामी समर्थांचं मंदिर होतं आणि आता हे देखील स्वामी समर्थांच्या मंदिराचं एक केंद्र आहे आणि त्यामुळे हे कनेक्शन कुठंतरी मिळतं जुळतं आहे का याचा आता पोलीस तपास करणार आहे। आणि विशेष म्हणजे वाल्मिक कराड ज्या वेळेला फरार होता 15-16 तारखेला त्यावेळेला तो या मंदिरामध्ये आणि या आश्रमामध्ये राहिला होता का, वास्तव्याला होता का, याचा सगळा तपास आता पोलिसांकडनं केला जाणार आहे। आणि विष्णू चाटेचा जो मोबाईल आहे तो नाशिकमध्ये नेमका कुठे फेकला गेला याचा देखील शोध जो आहे तो पोलिसांना घ्यायचा आहे। त्यामुळे या प्रकरणाचं एक नाशिक कनेक्शन जे आहे ते हळूहळू समोर येताना पाहायला मिळतंय। मात्र या सगळ्या प्रकरणावरती या आश्रमाचे जे व्यवस्थापक आहेत त्यांच्याशी देखील आपण बोलण्याचा प्रयत्न केला, त्यांची देखील बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे। पुढच्या काही वेळामध्ये त्यांची अधिकृत प्रतिक्रिया जी आहे ती तृप्ती देसाई यांच्या आरोपावर येईल। मात्र या सगळ्या प्रकरणामुळे श्वेता, वाल्मिक अर्थात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं कनेक्शन, वाल्मिक कराड फरार असताना तो लपल्याचं जे कनेक्शन आहे ते या ठिकाणी मिळते। त्यामुळे आता आणखी एक फरार आरोपी अद्यापही रेकॉर्डवर आहे, तो म्हणजे कृष्णा आंधळे। आता हा कृष्णा आंधळे नेमका कुठे आहे याचा देखील शोध आता या सगळ्यामध्ये पोलिसांना घ्यायचा आहे। त्यामुळे आता या प्रकरणात पुढे नेमकं काय होतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या प्रकरणातलं वारंवार समोर येणारं नाशिक कनेक्शन नेमकं काय पुढे येतं हे बघणं महत्त्वाचं असेल। श्वेता, लक्ष्मण, आणि याकडे तुम्ही लक्ष ठेवून राहाच, माहिती घेत राहा। तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। त्यामुळे वाल्मिक कराड खरंच नाशिकमधल्या दिंडोरी इथल्या या स्वामी समर्थ केंद्रामध्ये वास्तव्यास होता का, काय आहे हे कनेक्शन, हे पोलीस तपासातनं समोर येईलच। मुलुक महाराष्ट्रामध्ये आपण संपूर्ण राज्यभरातल्या या घडामोडी बघितल्या। यानंतरच्या बुलेटिनमध्ये अशाच काही वेगवान स्वरूपातल्या बातम्या आपण बघणार आहोत। सगळ्याच घडामोडींकडे लक्ष असणार आहे। बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये हा तपास कुठपर्यंत आलाय, दुसरीकडे परभणीमध्ये सूर्यवंशीच्या मृत्यू प्रकरणी जे काही मोर्चा काढला जाणार आहे त्याकडे देखील लक्ष असेल। इकडे सैफ अली खानच्या घरामध्ये घुसून ज्या हल्लेखोरानं हल्ला केला त्या हल्लेखोराचा आजच्या दिवसात काही तपास लागतो का, तो त्याला अटक करण्यात पोलीस यश मिळवतात का, याकडे देखील आपलं लक्ष असेल। यानंतर कृष्णा आंधळे नाशकात, मग पोलीस कुठं? व्हायरल व्हिडिओतील आंधळेचं खरं काय? कृष्णा आंधळे गायब झाला, मग तो नाशकात कसा? सरपंच हत्या प्रकरणातील आंधळे आहे तरी कुठे? सोशल मीडियावर फिरणाऱ्या व्हिडिओत किती तथ्य? मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडसह 8 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यांच्यावर 302 सह मकोकाचा गुन्हाही दाखल केला। मात्र या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असणारा कृष्णा आंधळे अजूनही अंधारातच आहे। पोलिसांनी जंग पछाडूनही तो सापडत नाहीये। पोलिसांच्या वेगवेगळ्या टीम अनेक राज्यात गेल्या आहेत, पण आंधळेचा पत्ता नाही। असं असताना आता कृष्णा आंधळेचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय। नाशिकच्या मुक्तिधाम आश्रम परिसरातली ही दृश्य आहेत, जिथं आंधळे हा बिनधास्त फिरत असल्याचा दावा आहे। पण पोलिसांना तो सापडत कसा नाही? या व्हिडिओत किती तथ्य आहे? मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये 9 संशयित पोलिसांच्या रडारवर होते। त्यापैकी 8 संशयित पोलिसांनी ताब्यात घेतले। यामध्ये
वाल्मिक कराडचाही समावेश आहे। मात्र याच प्रकरणातला एक संशयित ज्याचं नाव आहे कृष्णा आंधळे हा मात्र अद्यापही फरार आहे आणि हाच कृष्णा आंधळे नाशिकच्या नाशिक रोड भागामध्ये दिसून आल्याची चर्चा सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि यानंतर नाशिक पोलिसांनी अवघ्या काही तासात नाशिक रोड परिसरामध्ये सर्च ऑपरेशन राबवलं आणि या कृष्णा आंधळेचा शोध घ्यायला सुरुवात केली। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत कुणाकुणाला वेड्या? वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनवणे। पण कृष्णा आंधळे काही सापडायला तयार नाहीये। हेच पाहता आता नाशिकच्या स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार केली। पोलिसांनी पडताळणीही केली, पण फोटोत दिसणारा व्यक्ती काही सापडला नाही। मग मुक्तिधाम आश्रमातलं सीसीटीव्ही फुटेज तपासलं गेलं आणि त्यात जे सापडलं ते धक्कादायक होतं। रात्री 9:30 वाजे सुमारास मस्साजोग प्रकरणातील फरार संशयित कृष्णा आंधळे हा नाशिक रोड येथील मुक्तिधाम परिसरात असल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे व्हायरल होत होती। त्यामुळे आम्ही तात्काळ वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तसेच गुन्हे शोध पथक 1चे अंमलदार आम्ही त्या ठिकाणी भेट देऊन समक्ष त्या ठिकाणी CCTV फुटेज तपासले। त्यानंतर तिथे जे भाविक येतात त्यांचे रजिस्टर्स नोंदणी ते पण पडताळले। तर असा कोणताही इसम किंवा फरार संशयित त्या ठिकाणी असल्याची माहिती ही खोटी होती किंवा अफवा होती असं आम्हाला निदर्शनास आलेलं आहे। आरोपींच्या नाशिक कनेक्शन सोबत अनेक धागे जुळतात। पहिलं म्हणजे सगळे आरोपी कुठल्या ना कुठल्या मंदिरात गेले होते। दुसरं कनेक्शन म्हणजे यातील अजून एक आरोपी विष्णू चाटेनं त्याचा मोबाईल नाशकातच फेकला होता, जो अद्याप सापडलेला नाही। आणि तिसरं म्हणजे सतत व्हायरल होणारे हे व्हिडिओ, यातून आंधळे नाशकात असल्याचा संशय दाट होतोय। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचं नाशिक कनेक्शन यापूर्वीच समोर आलं होतं। या प्रकरणातील एका संशयित आरोपीने आपला मोबाईल नाशिक परिसरात फेकल्याची चर्चा होती आणि त्यामुळे आता कृष्णा आंधळेही नाशिकमध्ये दिसल्याची चर्चा सुरू झाली आणि त्यामुळे या प्रकरणातलं नाशिक कनेक्शन पुन्हा एकदा चर्चेत आलं। मात्र पोलिसांनी केलेल्या तपासात हा कृष्णा आंधळे नसल्याचं समोर आल्यानं या सगळ्या प्रकरणात पोलिसांना हवा असलेला कृष्णा आंधळे नेमका आहे तरी कुठे आणि त्याचा शोध आता पोलिसांना लागणार तरी कधी असा प्रश्न कायम आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट खुशाल पाटीलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत। देशमुख हत्या प्रकरणातील वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे 15 आणि 16 डिसेंबर 2024ला दिंडोरी येथे आश्रमात मुक्कामी होते असा आरोप भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाईंनी केलाय। त्यामुळे एकच खळबळ माजली आहे। कराड आणि विष्णू चाटेला तिथे कुणी आश्रय दिला, तसं सीआयडीचं पथक तिथे जाऊन आलं, मग त्यांनी या ठिकाणाचं सीसीटीव्ही फुटेज का बघितलं नाही किंवा बघितलं नाही का, असा थेट सवाल तृप्ती देसाईंनी उपस्थित केलाय। नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीचा जो आश्रम आहे, जो अण्णासाहेब मोरेंचा आहे, त्या आश्रमामध्ये 15 डिसेंबर आणि 16 डिसेंबरला वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे दोघंही आश्रमात वास्तव्याला होते आणि 17 डिसेंबर रोजी त्या आश्रमातून ते बाहेर निघालेले आहेत। याच्यानंतर धक्कादायक माहिती अशी की जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जेव्हा वाल्मिक कराड स्वतः सरेंडर पुण्यात झाला, तेव्हा त्याच्या आधी सरेंडर होण्याच्या आधी 2-3 दिवस आधी सीआयडीचं पथक नाशिकचं जे आहे ते त्या आश्रमात गेलेलं होतं। त्या सीसीटीव्ही वाल्मिक कराड दिसलेला आहे, परंतु ते कुठेही तपासात घेतलेलं नाही का ते प्रकरण दाबलं गेलंय, याचा तपास आता असं SITच्या अधिकाऱ्यांनी केला पाहिजे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचं नाशिक कनेक्शन पुन्हा एकदा समोर आलंय। विष्णू चाटेनं यापूर्वी त्याचा मोबाईल नाशिकमध्ये फेकल्याचं पोलिसांनी तपासात सांगितलं होतं। त्यानंतर आता वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे नाशिकच्या दिंडोरीतल्या स्वामी समर्थ केंद्र या ठिकाणी राहून गेल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनी केला। त्यामुळे या प्रकरणाचं नाशिक कनेक्शन पुन्हा एकदा चर्चेत आलंय। वाल्मिक कराड यांना देखील अटक झाल्यानंतर आपण देवदर्शनाला गेल्याची कबुली दिलेली होती, त्यामुळे आता वाल्मिक कराडनं केलेल्या देवदर्शनात नाशिकच्या दिंडोरी आश्रमाचा सहभाग होता का याचा तपास होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ हे आपल्या सोबत जोडले गेलेत नाशिकमधनं। आता ज्या पद्धतीनं आरोप केले जात आहेत, दावे केले जात आहेत, त्याच्यात किती तथ्य काय आहे, तपासात या गोष्टी का नाही उघड झाल्या, यावरून आता काय होणार?
आता खरं तर हे सगळे आरोपच आहे. या प्रकरणातलं तथ्य जे आहे ते तपासानंतरच समोर येईल. मात्र या प्रकरणाचं नाशिक कनेक्शन जे आहे ते यापूर्वी देखील समोर आलेलं होतं. विष्णू साठेने आपला मोबाईल नाशिक परिसरात फेकल्याचं त्यांनी पोलीस तपासामध्ये सांगितलं होतं, ज्यावेळेला बीड पोलिसांनी त्याचा तपास केला त्यावेळेला. यानंतर मात्र आता तृप्ती देसाई यांनी देखील एक गंभीर स्वरूपाचा आरोप केलेला आहे की वाल्मिक कराड चाटे जो आहे हे सगळेजण नाशिकच्या या आश्रमात राहिलेले होते. ते आश्रम आहे नाशिकच्या दिंडोरी परिसरातलं आणि मी त्याच आश्रमाच्या बाहेर आहे. माझ्या मागच्या बाजूला नाशिकचं हे श्री स्वामी समर्थ केंद्राचं दिंडोरीतलं आश्रम आहे आणि या आश्रमामध्ये वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे जे आहे ते राहून गेले होते, अशा प्रकारचा दावा त्यांनी केलेला आहे. त्यामुळे या प्रकरणाचं नाशिक कनेक्शन जे आहे ते पुन्हा एकदा समोर आलं होतं. श्वेता, आपल्याला कल्पना असेल की ज्या वेळेला वाल्मिक कराड सरेंडर झाला त्यावेळेला त्याच्यासोबत असलेल्या वाहन चालकांनी, त्याच्यासोबत असलेल्या काही लोकांनी असं सांगितलेलं होतं की आम्ही देवदर्शनाला गेलेलो होतो, आम्ही अक्कलकोटच्या मंदिरामध्ये गेलेलो होतो. ते देखील स्वामी समर्थांचं मंदिर होतं आणि आता हे देखील स्वामी समर्थांच्या मंदिराचं एक केंद्र आहे आणि त्यामुळे हे कनेक्शन कुठंतरी मिळतं जुळतं आहे का याचा आता पोलीस तपास करणार आहे. आणि विशेष म्हणजे वाल्मिक कराड ज्या वेळेला फरार होता 15-16 तारखेला, त्यावेळेला तो या मंदिरामध्ये आणि या आश्रमामध्ये राहिला होता का, वास्तव्याला होता का, याचा सगळा तपास आता पोलिसांकडनं केला जाणार आहे. आणि विष्णू चाटेचा जो मोबाईल आहे तो नाशिकमध्ये नेमका कुठे फेकला गेला याचा देखील शोध जो आहे तो पोलिसांना घ्यायचा आहे. त्यामुळे या प्रकरणाचं एक नाशिक कनेक्शन जे आहे ते हळूहळू समोर येताना पाहायला मिळतंय. मात्र या सगळ्या प्रकरणावरती या आश्रमाचे जे व्यवस्थापक आहेत त्यांच्याशी देखील आपण बोलण्याचा प्रयत्न केला, त्यांची देखील बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढच्या काही वेळामध्ये त्यांची अधिकृत प्रतिक्रिया जी आहे ती तृप्ती देसाई यांच्या आरोपावर येईल. मात्र या सगळ्या प्रकरणामुळे श्वेता, वाल्मिक अर्थात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं कनेक्शन, वाल्मिक कराड फरार असताना तो लपल्याचं जे कनेक्शन आहे ते या ठिकाणी मिळते. त्यामुळे आता आणखी एक फरार आरोपी अद्यापही रेकॉर्डवर आहे, तो म्हणजे कृष्णा आंधळे. आता हा कृष्णा आंधळे नेमका कुठे आहे याचा देखील शोध आता या सगळ्यामध्ये पोलिसांना घ्यायचा आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे नेमकं काय होतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र या प्रकरणातलं वारंवार समोर येणारं नाशिक कनेक्शन नेमकं काय पुढे येतं हे बघणं महत्त्वाचं असेल. श्वेता, लक्ष्मण, आणि याकडे तुम्ही लक्ष ठेवून राहाच, माहिती घेत राहा. तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. त्यामुळे वाल्मिक कराड खरंच नाशिकमधल्या दिंडोरी इथल्या या स्वामी समर्थ केंद्रामध्ये वास्तव्यास होता का, काय आहे हे कनेक्शन, हे पोलीस तपासातनं समोर येईलच. मुलुक महाराष्ट्रामध्ये आपण संपूर्ण राज्यभरातल्या या घडामोडी बघितल्या. यानंतरच्या बुलेटिनमध्ये अशाच काही वेगवान स्वरूपातल्या बातम्या आपण बघणार आहोत. सगळ्याच घडामोडींकडे लक्ष असणार आहे. बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये हा तपास कुठपर्यंत आलाय. दुसरीकडे परभणीमध्ये सूर्यवंशीच्या मृत्यू प्रकरणी जे काही मोर्चा काढला जाणार आहे त्याकडे देखील लक्ष असेल. इकडे सैफ अली खानच्या घरामध्ये घुसून ज्या हल्लेखोरानं हल्ला केला त्या हल्लेखोराचा आजच्या दिवसात काही तपास लागतो का, तो त्याला अटक करण्यात पोलीस यश मिळवतात का, याकडे देखील आपलं लक्ष असेल. यानंतर कृष्णा आंधळे नाशकात, मग पोलीस कुठं? व्हायरल व्हिडिओतील आंधळेचं खरं काय? कृष्णा आंधळे गायब झाला, मग तो नाशकात कसा? सरपंच हत्या प्रकरणातील आंधळे आहे तरी कुठे? सोशल मीडियावर फिरणाऱ्या व्हिडिओत किती तथ्य? मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडसह 8 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांच्यावर 302 सह मकोकाचा गुन्हाही दाखल केला. मात्र या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असणारा कृष्णा आंधळे अजूनही अंधारातच आहे. पोलिसांनी जंग पछाडूनही तो सापडत नाहीये. पोलिसांच्या वेगवेगळ्या टीम अनेक राज्यात गेल्यात, पण आंधळेचा पत्ता नाही. असं असताना आता कृष्णा आंधळेचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. नाशिकच्या मुक्तिधाम आश्रम परिसरातली ही दृश्य आहेत, जिथं आंधळे हा बिनधास्त फिरत असल्याचा दावा आहे. पण पोलिसांना तो सापडत कसा नाही? या व्हिडिओत किती तथ्य आहे? मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये 9 संशयित पोलिसांच्या रडारवर होते. त्यापैकी 8 संशयित पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये वाल्मिक कराडचाही समावेश आहे. मात्र याच प्रकरणातला एक संशयित ज्याचं नाव आहे कृष्णा आंधळे हा मात्र अद्यापही फरार आहे. आणि हाच कृष्णा आंधळे नाशिकच्या नाशिक रोड भागामध्ये दिसून आल्याची चर्चा सोशल मीडियावर व्हायरल झाली. आणि यानंतर नाशिक पोलिसांनी अवघ्या काही तासात नाशिक रोड परिसरामध्ये सर्च ऑपरेशन राबवलं आणि या कृष्णा आंधळेचा शोध घ्यायला सुरुवात केली. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत कुणाकुणाला वेड्या? वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनवणे. पण कृष्णा आंधळे काही सापडायला तयार नाहीये. हेच पाहता आता नाशिकच्या स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी पडताळणीही केली, पण फोटोत दिसणारा व्यक्ती काही सापडला नाही.
मग मुक्तिधाम आश्रमातलं सीसीटीव्ही फुटेज तपासलं गेलं आणि त्यात जे सापडलं ते धक्कादायक होतं. रात्री 9:30 वाजे सुमारास मस्साजोग प्रकरणातील फरार संशयित कृष्ण आंधळे हा नाशिक रोड येथील मुक्तिधाम परिसरात असल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे व्हायरल होत होती. त्यामुळे आम्ही तात्काळ वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तसेच गुन्हे शोध पथक 1चे अंमलदार आम्ही त्या ठिकाणी भेट देऊन समक्ष त्या ठिकाणी CCTV फुटेज तपासले. त्यानंतर तिथे जे भाविक येतात त्यांचे रजिस्टर्स नोंदणी ते पण पडताळले. तर असा कोणताही इसम किंवा फरार संशयित त्या ठिकाणी असल्याची माहिती ही खोटी होती किंवा अफवा होती असं आम्हाला निदर्शनास आलेलं आहे. आरोपींच्या नाशिक कनेक्शन सोबत अनेक धागे जुळतात. पहिलं म्हणजे सगळे आरोपी कुठल्या ना कुठल्या मंदिरात गेले होते. दुसरं कनेक्शन म्हणजे यातील अजून एक आरोपी विष्णू चाटेनं त्याचा मोबाईल नाशकातच फेकला होता, जो अद्याप सापडलेला नाही. आणि तिसरं म्हणजे सतत व्हायरल होणारे हे व्हिडिओ. यातून आंधळे नाशकात असल्याचा संशय दाट होतोय. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचं नाशिक कनेक्शन यापूर्वीच समोर आलं होतं. या प्रकरणातील एका संशयित आरोपीने आपला मोबाईल नाशिक परिसरात फेकल्याची चर्चा होती आणि त्यामुळे आता कृष्णा आंधळे ही नाशिकमध्ये दिसल्याची चर्चा सुरू झाली आणि त्यामुळे या प्रकरणातलं नाशिक कनेक्शन पुन्हा एकदा चर्चेत आलं. मात्र पोलिसांनी केलेल्या तपासात हा कृष्णा आंधळे नसल्याचं समोर आल्यानं या सगळ्या प्रकरणात पोलिसांना हवा असलेला कृष्णा आंधळे नेमका आहे तरी कुठे आणि त्याचा शोध आता पोलिसांना लागणार तरी कधी असा प्रश्न कायम आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट खुशाल पाटीलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत. देशमुख हत्या प्रकरणातील वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे 15 आणि 16 डिसेंबर 2024 ला दिंडोरी येथे आश्रमात मुक्कामी होते असा आरोप भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा